नमस्कार प्रेक्षकांनो, मी रेश्मा आणि तुम्ही ऐकत आहात रहस्यमय मराठी कथा विजयादशमीची। दसरा हा सण का साजरा करतात आणि दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का वाटली जातात याबद्दलची पौराणिक कथा आपण आज पाहणार आहोत। पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौस नावाचा एक मुलगा होता। तो सुशील होता। मौजी बंधनानंतर तो भडोस नावाच्या भागात वरतंतू ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला। तेथे त्याने अगदी मन लावून विद्या ग्रहण केली। काही काळ लोटल्यावर कौस सर्व शास्त्रात पारंगत झाला। तो आपल्या गुरूंचा खूप आदर करत असे। त्याला नेहमी वाटत असे, गुरूंनी आपल्याला इतके ज्ञान दिले आहे तर आपण देखील गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा दिली पाहिजे। गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला। गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञपूर्वक त्यांचे आभार मानून मी आपणास काय गुरुदक्षिणा द्यावी ते सांगावे, म्हणजेच गुरुदक्षिणे दाखल मी आपणास ते आणून देईल असे गुरूंनी सांगितले। तेव्हा गुरूंनी उत्तर दिले, कौसा, दक्षिणार्थ विद्या शिकवणे हेच अनुचित कर्म आहे। शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच खरी गुरुदक्षिणा होय। परंतु कौसाला आपण गुरूंच्या ऋणात राहू नये असे वाटत होते। त्यामुळे त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी काय तुम्हाला दक्षिणा देऊ असे विचारू लागला। तेव्हा ऋषी म्हणाले, मी दक्षिणा शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा तुम्हाला दे। पण एक अट आहे की त्या सर्व सुवर्ण मुद्रा ह्या एकाकडूनच आलेल्या असाव्यात। ही अट कौसाने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तिथून बाहेर पडला। परंतु 14 कोटी सुवर्ण मुद्रा व त्याही एकाच व्यक्तीकडून मिळवणे हे काही सोपे काम नाही हे त्याला लवकरच समजले। रघुराजा मोठा उद्धार आणि विद्वानास आश्रय देणार आहे असे त्याच्या कानावर पडले। तेव्हा तो रघुराजाकडे गेला। परंतु त्याच वेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ केला होता आणि ब्राह्मणाकडनं सर्व द्रव्य भंडारा लुटवले होते। त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीही शिल्लक नव्हते। रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले। कौसाने कारण सांगितले व तो म्हणाला, राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा पूर्ण होईल असे दिसत नाही। त्यामुळे तू त्याबद्दल खंत वाटून न देता मला दुसरा दानकर्ता शोधून काढण्यासाठी जाऊ दे। हे कौसाचे भाषण ऐकून राजा हसला। राजाने त्याला पुन्हा विचारले, तुला नक्की काय हवे आहे? तेव्हा कौसाने सांगितले की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, ज्या आता तुमच्याकडे नाही आहेत आणि त्या मला एकाच व्यक्तीकडनं घ्यायच्या आहेत। तेव्हा राजानं त्यास सांगितलं, मी तुला 14 कोटी सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देतो। कौसाचं आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं। आता त्यानं थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी सुरू केली। ही गोष्ट इंद्रास समजता तो चिंताक्रांत झाला, कारण इंद्रास रघुराजाच्या कर्तृत्वाची माहिती होती। त्यामुळे इंद्रदेव कुबेराकडे गेले। तेव्हा त्यावर उपाय म्हणून कुबेराने सुवर्णवृष्टी मुद्रांचा वर्षाव करावा असे सांगितले। तेव्हा इंद्रानं नगराबाहेर आपट्यांच्या व शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्राचा वर्षाव केला। रघुराजाने त्या सुवर्णमुद्रा कौसास दिल्या। कौस या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषीकडे गेला आणि त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली। परंतु वरतंतू ऋषींनी फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा ठेवून बाकीच्या कौसात परत दिल्या। तेव्हा राहिलेल्या सुवर्णमुद्रा त्यांना रघुराजास आणून दिल्या। पण आता त्या सुवर्णमुद्रा राजाही घेईना। आता इतक्या सुवर्णमुद्राचं काय करायचं, म्हणून शेवटी त्याचा आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्यानं लोकांस नेण्यास सांगितलं। लोकांनी श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडाची पूजा केली आणि सोने मनसोक्त लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला। हा दिवस विजयादशमीचा होता। त्यावेळेसपासून या विशिष्ट झाडाची पूजा करून सुवर्णमुद्रांऐवजी या झाडाची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली। आता आपण शमीच्या आणि आपट्याच्या पानांबद्दल जाणून घेणार आहोत। शमीचे पाने दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना प्रदान करू नये, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावी। त्यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते। शमी ही तेज तत्वरूपी आहे। ही तम रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित
होणारे तेज कण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वालांनी जीवाचा शास्त्रभाव जागृत होण्यास मदत होते. शास्त्रभाव हा आत्मशक्तीच्या पळावर जीवाला संस्कारात्मक अशा शास्त्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जाताना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्र ठेवली होती. शमीच्या खोडातून पानातून उत्पन्न होणारे तेज तत्व रूपी धगीमुळे शस्त्रातील सुप्त स्मारक शक्ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरली तरी त्यांनी या शस्त्राच्या माध्यमातून मारक शक्ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या सहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्वाचे कार्य केले. दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचे तारक तर हनुमानाचे मारक तत्व कार्यरत असल्याचं शमीपत्रात हे त्या तत्वात आकर्षित करून घेऊन ते वायुमंडळात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. आता जाणून घेऊया की आपट्याच्या पानाबद्दल. आपट्यांची पानं ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडनं प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानाकडनं ग्रहण केल्या जाऊन या आपत्वत्वाच्या बळावर प्रभावी बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानाचे आदानप्रदान होते त्यावेळी हे तेज तत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. त्यामुळे जीवाच्या हातातील देवतांच्या स्नानाचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीचे पाने ही घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडळाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेज तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावे. ही अशी कथा आहे आपट्याच्या पानाची. आता आपण विजयादशमीशी संबंधित आणखीन एक कथा बघणार आहोत. ज्या कथेमध्ये महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपल्याला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळावा. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला. त्या जोरावर मेलेल्या राक्षसांना तो पुन्हा जिवंत करी. महिषासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवलं. इंद्राचा महिषासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. महिषासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेशांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रज्ञानी सज्ज झाली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिल्लुमा, दुर्दळ, दुर्मुख, बिडाळ यांच्यासारख्या अति बलाढ्य राक्षसांना विजयादेवीने ठार मारले. त्यामुळे तालजंग राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले होते. 10व्या दिवशी विजय मिळाल्यानंतर विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या असे सर्व काही देणारा हा महत्त्वाचा दिवस आहे. आता आणखीन एक कथा आहे जी रामायण आणि महाभारताशी निगडित आहे. रामायणानुसार अयोध्येच्या राजा दशरथ यांचे पुत्र भगवान राम यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे देखील वनवासात गेले होते. वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले. भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. रावण एक महान पंडित आणि पराक्रमी योद्धा होता. त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपराज्य मानले जात होते. रामाने वानरसेनेच्या मदतीने, ज्यामध्ये हनुमान, सुग्रीव, जांबवंत यांचा समावेश होता, यांच्यासोबत रावणाशी युद्ध केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. शेवटी रामानं दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली. म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो वाईटावरती चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे.
हा कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. विजयादशमीला रावण दहन करण्याची परंपरा देखील आहे, ज्यामध्ये लोक रावणाचे पुतळे जाळून हा संदेश देतात की अहंकार, लोभ आणि अन्य वाईट गोष्टींचा अंत हा नक्कीच होतो. या दिवशी लोक नवीन कार्याची सुरुवात करतात, जी शुभ मानली जाते. अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि विशेष पूजा अर्चना केली जाते. विजयादशमी हा एक उत्सव आहे जो हा संदेश देतो की जेव्हा आपण सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालतो ना, तेव्हा तुमचा विजय हा निश्चितच होतो. दुर्योधनाने पांडवांना जुगारात हरून 12 वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षात अज्ञातवासाची अट घातली होती. 13व्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले शमीवृक्षावर लपवून ठेवले होते आणि बृहन्नलाच्या रूपात राजा विराटच्या सेवेत होते. जेव्हा गायीचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले, तेव्हा त्यानं शमीवृक्षावरून आपले धनुष्य काढून शत्रूवरती विजय मिळवला. त्याचप्रमाणे रामचंद्रजींनी लंकेवर चढाई करताना शमीवृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता. म्हणून विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजय काळात शमी या झाडाचे पूजन केले जाते. अशी आहे विजयादशमीच्या कथा, ज्याच्यामध्ये दसरा आणि विजयादशमी यांच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. प्रेक्षकांनो, ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माऊली भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.